हॅलो गाईस, तर मी आहे मयुरी आणि मी करते 75 डेज वेट लॉस चॅलेंज आणि आज आहे 13वा दिवस. 75 kg चालू केलं होतं. आवाज थोडासा वेगळा वाटू शकतो कारण थोडीशी तब्येत बिघडलेली आहे. आजही सकाळी मी 5 वाजता उठलेली आहे, पण 5 वाजता उठल्यानंतर असं उठून एक्सरसाइज करायचं असं मनच होत नव्हतं. त्यामुळे मी 1 तास झोपली आणि मग 6 वाजता उठली. उठल्यानंतर गरम पाणी पियाली, वजन चेक केलं सगळं आणि त्यानंतर अंघोळ वगैरे झाल्यानंतर मग मी 1 कप ब्लॅक कॉफी घेतलेली आहे आणि त्यानंतर मग जेवण वगैरे करायला गेली. आज सॅटर्डे असल्या कारणाने व्हेज खायचं होतं, त्यामुळे काल रात्रीच मी मूग भिजत ठेवले होते, मुगाची डाळ, त्यामध्ये लसूण आणि मिरची असं टाकून आता पनीर टाकते त्याच्यात अजून, आणि तसं करून मी आज मुगाचे चिले बनवलेले आहेत. त्यानंतर बाकीचं सगळं जेवण वगैरे केलं. वेट लॉस करताना किंवा या जर्नीमध्ये असताना एक्सरसाइज जर बाजूला ठेवला तर खाण्यावर एवढा कंट्रोल करावा लागतो की खरी लढाई तिथेच असते. तिथेच तुम्ही जिंकलात तर तुम्ही आयुष्यात काहीही करू शकता. त्यानंतर मग 9 वाजता मी नाश्ता करते. त्यामध्ये मी आज मुगाचे 2 चिले घेतलेले आहेत, त्यानंतर थोडंसं पपई घेतलंय, दही घेतलंय आणि कोथिंबीर पुदिन्याची चटणी केलेली आहे. मी नेहमी जेवताना किंवा जेवणाच्या आधी देवाला थँक्यू बोलते, कारण माझ्या प्लेटमध्ये तू जे काही दिलेलं आहेस त्यासाठी मनापासून धन्यवाद. हे अन्न माझ्या प्लेटमध्ये आणण्यामागे ज्यांची मेहनत आहे त्या सर्वांना सुद्धा अगदी मनापासून धन्यवाद. 9 वाजता ब्रेकफास्ट झाल्यानंतर मग मी आता तुम्हाला माझा लंच दाखवते. ज्यामध्ये आज मी तेच मुगाचे चिले घेतलेले आहेत, मटकीची भाजी बनली होती सगळ्यांसाठी ती घेतली आहे, दही घेतले आणि चटणी आणि काकडी घेतलेली आहे. त्यानंतर मग मी ऑफिससाठी निघते आणि हा लंच केलेला आहे दुपारी 2 वाजता आणि त्यानंतर मी अजिबात काहीही खाल्लेलं नव्हतं, पण दुपारी लंच झाल्यानंतरच घसा दुखायला लागला होता आणि पूर्ण बॉडी वगैरे असं पेन होत होती. घसा दुखायला लागलेला आहे म्हणजे सर्दीचं आगमन होणार आहे, पण मला आजारी नाही पडायचं आहे. मला माझं रुटीन कंटिन्यू ठेवायचं आहे. त्यामुळे घरी आल्यानंतर मी फक्त आमटी भात खाल्लाय आणि गोळी घेऊन आता मी झोपते. भेटूया उद्या. बाय.